काढायचे धंदे तुम्ही सगळ्यांनी बंद करा। सरकारला माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी भगिनी आहे तिच्यासोबत यांना सहआरोपी करा आणि यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा। परवाच्या रात्री मला एक अधिकारी भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की गोपीचंद पडळकर आणि त्याचा भाऊ ब्रह्मानंद पडळकर याच्यावरती हल्ला करण्याचा एक कट रचला जातोय। मी परवाच्या दिवशी एवढा विशेष घेतला नव्हता, परंतु काल सभागृहामध्ये हे सगळे विषय ऐकल्याच्या नंतर मी या विषयामध्ये सिरियस झालो। सोलापूरमध्ये माझ्यावरती 2021ला एक हल्ला झाला होता, माझ्या गाडीवरती दगड टाकला होता आणि त्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू होता। हे तुम्हाला प्रकरण सगळ्याला माहित आहे आणि हे सगळं प्रकरण रोहित पवारांनी केलं होतं। रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणात बैठका केल्या होत्या, परंतु महाविकास आघाडीचं सरकार असल्या कारणानं त्यांनी त्या प्रकरणाची नीट चौकशी केली नाही। आता माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय। आटपाडीमध्ये काही लोक त्यांना पुढे करून, माझ्या समाजाची लोक पुढे करून अशी मला माहिती मिळते आणि मग मला शंका येते या विषयामध्ये, कारण तिथं कुणाच्यामध्ये धमक नाही, माझ्यावरती अटॅक होईल। परंतु रोहित पवार सारखा गुंडगिरी प्रवृत्तीचा माणूस, ज्याच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे गुंड त्याच्याकडे आहेत, त्याच्या पदरी काम करतायत, मुकामधले आरोपी असतील, अन्य हद्दपार आरोपी असतील, सगळ्यांना आश्रय हा देत असतो आणि त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये सिरियसनेसपणा आहे। हा एक सहकारी आहे, हा शरद पवारांचा जवळचा कार्यकर्ता आहे, हा ह्या त्या सगळ्या प्रक्रियेतला एक भाग होता। हा मला 1-1.5 वर्षापूर्वी येऊन भेटला की रोहित पवार तुमच्या विरोधामध्ये असं षडयंत्र करतोय, पण मी काय म्हटलं जाऊ दे, तो विषय त्यांचा असेल। आता जो सोलापूरमध्ये हल्ला झाला ते सगळं प्रकरण ह्याला माहित आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती आम्ही जेव्हा शरद पवार तिथं कार्यक्रम हातामध्ये घेतला, त्या जयंतीमध्ये आम्ही त्यांना विरोध केला। तिथं ह्या सगळ्या पोरांना रोहित पवारांनी सांगितलं तुम्ही तिथं जाऊन दंगा करा, सगळ्या भानगडी करा आणि ह्या काय असा तसा नुसता फॅन नाही आहे, त्याच्या छातीवरती शरद पवाराचा गोंधन आहे, टॅटू आहे।